नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि तितक्याच महत्त्वाच्या कौशल्याबद्दल जाणून घेणार आहोत, सोल्डरिंग. आता हे नाव ऐकून थोडं अवघड वाटेल, पण खरं तर धातूंना जोडण्याची ही एक मूलभूत पद्धत आहे. मग ते इलेक्ट्रॉनिक्समधलं बारीक काम असो किंवा प्लंबिंगमधला मजबूत जोड, सोल्डरिंग सगळीकडे उपयोगी पडतं. चला तर मग सुरुवात करूया. आज आपण काय काय बघणार आहोत याची ही एक छोटीशी झलक आहे. सोल्डरिंग म्हणजे नक्की काय ते समजून घेऊ. त्याच्या दोन मुख्य पद्धती कोणत्या आहेत ते पाहू. फ्लक्स नावाचा एक पदार्थ असतो, तो इतका महत्त्वाचा का आहे हे जाणून घेऊ. एक पक्का जोड कसा तयार करायचा आणि तो ओळखायचा कसा हे शिकू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं सुरक्षितपणे कसं करायचं यावरही बोलू. कधी विचार केलाय का की आपण कागद किंवा लाकूड चिकटवण्यासाठी गोंद वापरतो, पण धातूंचं काय? त्यांना एकमेकांना कसं बरं जोडत असतील? तर याचं उत्तर आहे सोल्डरिंग. ही एक अशी प्रक्रिया आहे जी धातूंसाठी एका खास प्रकारच्या गोंदासारखं काम करते. सोल्डरिंगची व्याख्या खूप सोपी आहे. यात आपण ज्या दोन धातूंच्या वस्तूंना जोडणार आहोत त्यांना वितळवत नाही. ही गोष्ट लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. त्याऐवजी आपण एक तिसराच धातू, ज्याला सोल्डर म्हणतात, त्याला वितळवतो आणि त्या दोन वस्तूंमधल्या जागेत भरतो. यामुळे एक मजबूत मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल जोड तयार होतो. तर मग आता बघूया सोल्डरिंगचे दोन मुख्य प्रकार. एक आहे सॉफ्ट सोल्डरिंग आणि दुसरं आहे हार्ड सोल्डरिंग. नावाप्रमाणेच यांच्यात फरक आहे आणि तो फरक आहे तापमान आणि त्यातून मिळणाऱ्या मजबूतीचा. इथे बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. सॉफ्ट सोल्डरिंगमध्ये तापमान 450 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असतं. त्यामुळे नाजूक इलेक्ट्रॉनिक सर्किट बोर्डवर काम करण्यासाठी हे उत्तम आहे. याउलट हार्ड सोल्डरिंग, ज्याला ब्रेझिंग असंही म्हणतात, त्यासाठी 450 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान लागतं. साहजिकच यामुळे मिळणारे जोड खूपच मजबूत असतात. प्लंबिंगच्या पाईप्स किंवा दागिने बनवण्यासाठी याचा वापर होतो. आपण जे फिलर मेटल किंवा सोल्डर वापरतो ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं असतं. इथे काही उदाहरणं आहेत, जसं की कॉपर झिंक सोल्डरचा वितळबिंदू बघा, तब्बल 860 अंश सेल्सिअस आहे. हे तांब्यासाठी वापरतात. तर सिल्वर सोल्डर, जे तांबे आणि पितळेसाठी वापरलं जातं, ते जास्त ताकदवान जोड देतं. म्हणजे कामाप्रमाणे सोल्डर बदलतं. चला आता आपण बोलूया सोल्डरिंगमधल्या एका गुप्त घटकाबद्दल. याच्याशिवाय सोल्डरिंग करणं जवळजवळ अशक्य आहे. हा घटक म्हणजे फ्लक्स. यशस्वी सोल्डर जॉईंटमधला हा खरा हिरो आहे असं म्हटलं तरी चालेल. आता होतं काय की कोणताही धातू जेव्हा हवेच्या संपर्कात येतो तेव्हा त्यावर ऑक्सिडेशनमुळे एक अदृश्य थर तयार होतो. हा ऑक्साईडचा थर सोल्डरला धातूवर नीट चिकटू देत नाही आणि इथेच फ्लक्स कामाला येतो. तो हा थर रासायनिक पद्धतीने साफ करतो आणि पृष्ठभाग सोल्डरिंगसाठी तयार करतो. हे उदाहरण एकदम परफेक्ट आहे. जसं आपण भिंतीला रंग देण्याआधी प्रायमर लावतो, जेणेकरून रंग व्यवस्थित बसावा, अगदी तसंच काम फ्लक्स करतो. तो पृष्ठभाग तयार करतो, जेणेकरून सोल्डर धातूला घट्ट पकडू शकेल. प्रक्रिया अगदी सरळ आहे. सगळ्यात आधी ज्या भागांना जोडायचं आहे ते चांगले स्वच्छ करून घ्या. मग त्यावर फ्लक्सचा एक पातळ थर लावा आणि शेवटी ते भाग गरम करून त्यावर सोल्डर लावा. फ्लक्समुळे वेतळलेलं सोल्डर अगदी सहजपणे जोडाच्या आत पसरतं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. प्रत्येक धातूसाठी एकच प्रकारचा फ्लक्स चालत नाही. जसं की तांब्यासाठी झिंक क्लोराईड किंवा रेझिन वापरतात, तर ॲल्युमिनियमसाठी रेझिन किंवा स्टिअरिंगची गरज पडते. त्यामुळे कोणता धातू जोडायचा आहे त्यानुसार योग्य फ्लक्स निवडणं महत्त्वाचं आहे. बरं, आता थिअरी बरीच झाली. आता प्रत्यक्ष जोड कसा तयार करायचा याच्या महत्त्वाच्या टप्प्यांकडे वळूया. आपण एक सामान्य सॉफ्ट सोल्डर जॉईंट कसा तयार करतात ते पाहूया. ही सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. इथे नीट बघा, सोल्डरिंग आयनने थेट सोल्डरला वितळवायचं नाहीये, तर ज्या धातूच्या भागांना जोडायचं आहे त्यांना गरम करायचं आहे. ते भाग इतके गरम व्हायला हवेत की त्यांच्या उष्णतेने सोल्डर वितळेल. हा तर सोल्डरिंगचा सुवर्ण नियम आहे असं समजा. जेव्हा आपण गरम झालेल्या भागांना सोल्डर लावतो तेव्हा ते वितळून कॅपिलरी ॲक्शनमुळे आपोआप जोडाच्या आत खेचलं जातं. यामुळे एक अतिशय मजबूत आणि एकसंध जोड तयार होतो. ठीक आहे, जोड तर तयार झाला, पण आपलं काम चांगलं झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं? चला तर मग आपल्या कामाचं परीक्षण कसं करायचं ते पाहूया. या चित्रात बघा, हा एक आदर्श जोड आहे. वितळलेलं सोल्डर दोन्ही भागांमध्ये समान रीतीने पसरलं आहे आणि त्याने मधली जागा पूर्णपणे भरून काढली आहे. कुठेही फट दिसत नाहीये. आपलं काम तपासताना या गोष्टी लक्षात ठेवा. एक चांगला जोड हा गुळगुळीत आणि चमकदार दिसतो. तो किंचित आतल्या बाजूला वक्र असतो. शोल्डर कडांपर्यंत व्यवस्थित पसरलेला असावा आणि त्यात कोणतेही गोळे किंवा खंड नसावा. आणि आता आपण येऊ या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. कोणतंही काम करताना सुरक्षा ही आपली पहिली प्राथमिकता असली पाहिजे.
सोल्डरिंग करताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. हे नियम खूप सोपे आहेत, पण त्यांचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे जिथे काम करणार आहात तिथे हवा खेळती असावी, कारण फ्लक्समधून निघणाऱ्या धुराचा त्रास होऊ शकतो. गरम सोल्डरिंग आयर्न नेहमी त्याच्या होल्डरमध्येच ठेवा. आणि हो, गरम पृष्ठभाग आणि वितळलेल्या सोल्डरच्या खेंबांपासून स्वतःला वाचवा. सोल्डरिंग हे एक असं कौशल्य आहे जे सरावानेच चांगलं जमतं. तर मग आता हे जे काही नवीन ज्ञान मिळालं आहे त्याचा उपयोग करून काहीतरी नवीन बनवण्याचा किंवा एखादी जुनी वस्तू दुरुस्त करण्याचा विचार नक्की करा. शक्यता अनंत आहेत.